तो उल्लेख त्यांनी केदारनाथ पिक्चर मध्ये केले. कोणता? माहित असेल केदारनाथ पिक्चर मध्ये. केदारनाथ पिक्चर माहित आहे, पण कधी वाटतं काही माहित नाही. बाकीचा पुढचा तू सांग मला. अमरनाथची कथा आहे ना, शंकराने पार्वतीला सांगायला घेतली. सांगायची कुठं त्यासाठी जागा शोधायची होती त्यांना. जागा भेटत नव्हती, कारण अमर कथा सांगायची होती ना. जी कथा त्यांनी ऐकली ज्या पण माणसाने, तो अमर होणार होता. मग शोधासाठी जागा शोधता शोधता त्यांना माहित पडला का अमरनाथ म्हणजे तिथं एक गुफा आहे त्या जागेवर. कारण ते हिमालयन राहायचं. तेव्हा त्यांना ती गुफा माहीत झाली का इथे अशी गुफा आहे आणि तिथं कोणीच राहत नाही, जवळपास कोणीच नाही, कोणीच ऐकू शकत नाही. त्यांनी निर्णय घेतला का जायचं तिथं. पार्वतीला मागे लागली म्हणून अमरनाथला सांगायसाठी निघले ते. रस्त्यात निघताना सगळं सोडत होता त्यांना. पंचतत्वांचा त्याग केला त्यांनी. पंचतत्व म्हणजे पहिला नंदी, दुसरा नाग, तिसरा त्यांचा चंद्र, परत गणपती. तर त्यांनी सगळ्या गोष्टीचा रस्त्यात त्याग करीत गेला. पहिला नंदीला पेलगामला सोडला, शेषनाग जिल्हा नागाला सोडला, गणपती टोपला गणपतीला सोडला, पंचतरणीला त्यांची ती चांदणी सोडली. आणि मग गेलं ते अमरनाथला कथा सांगायसाठी. तिथे गेल्यानंतर कथा चालू केल्यानंतर त्यांनी सांगितलेलं पार्वतीला मला मध्ये मध्ये आवाज देत राहा. म्हणजे त्यांनी डोळे मिटकलेले का बायांना सवय असतं ना का कुठली गोष्ट सांगताना झोपतात, सवय असतात. मग त्यांना ती गोष्ट माहिती होती. त्यांनी सांगितलेलं मला मध्ये मध्ये आवाज देत राहा. म्हणजे उकाडे आपण कसं असं सांगत. तर ती सांगता झोपली. तिथं ना कबुतरांची 2 अंडी होती त्या गुफेत. कबुतरांची अंडी त्याच वेळेला ती फुटली, त्यांचे पिल्ल तयार झाले. कबुतरांना गुटळगुट करत होता. शंकराला वाटला पार्वती जागे आणि सांगत राहिली ती स्टोरी. पूर्ण कथा झाल्याच्या नंतर उठून बघताना पार्वती झोपलेली आहे. त्याच्यानंतर ते बघितला ते कबूतर आवाज देत होते. कबूतर मग बघत होतं कबुतरांना काय करायचं, अमर कथा, कारण ते अमर होतील, कथाच ऐकली जाईल. ते उडत गेली आणि एका ऋषीच्या बाईच्या तोंडात, बायकोच्या तोंडात गेली. तो कबूतर तोंडात गेली. त्याने त्याला कबुतरांना त्यांना मारायची होती, भस्म करायची होती. भस्म करता तो बोलला ऋषी का माझ्या बायको पण मरल तर तुम्हाला कबूतर भस्म करा. त्याने ती कबूतर भस्म नाही करून दिली. थोड्या दिवसानंतर ती कबूतर स्वतः बाहेर आली. बाहेर आल्यानंतर त्यांनी नेली ते कबुतरांना भस्म केली, तर ती भस्म झाली नाही. कारण ती स्टोरी आहे. कथा तो सुनकर अमर हो गया एक जोडा कबूतर का. ती अमरच राहिली कारण ती अमर होती. त्यांना कोणी भस्म केला तरी ती भस्म होणार नव्हती. एक कथा ऐकलेली होती त्यांनी पूर्ण कथा. तर ती गुफा आपल्या याच्यात हिंदू धर्माच्या याच्यात लिहिलेली होती का ही अशी कथा सांगितलेली आहे शंकराने आणि अशी गुफा आहे. पण ती कोणाला भेटत नव्हती, कोणाला माहितच नव्हती गुफा कुठे आहे. बुटा मलिक नावाचा एक माणूस होता काश्मीरमध्ये. तो एक ब्राह्मणाच्या घरी शैल्याचा आला, म्हणजे पाला. तर त्यांनी एक दिवशी असं चालता गेला कुठेतरी त्या बकऱ्या. बघा गेला तर मग त्याला बोलला तो मालिक की मला बकऱ्या शोधून दे, तुला मारेन. तो गरीब होता बुटा मलिक, एकदम गरीब माणूस. बुटा मलिकला गेला शोधायला. तर शोधायला गेल्यानंतर त्याला एक ठिकाण रात्र झाली म्हणून ती गुफा दिसली. तर तिथं थांबायला गेला. तिथे त्याला एक साधू भेटला. साधू इतरा कुत्रा कोणीच नव्हतं, ते शंकरच होते, शंकराचा अवतार होते. तर ते त्याच्या शेल्यात ना त्या वाघाने खालत्या त्यांना माहित होत्या. त्या साधू होते त्यांना माहित होतं ते शंकराचा अवतार होता ना. तर त्या साधूंना ती स्टोरी त्यांनी सांगितलं का बकऱ्या हरवल्या, त्यांनी दिल्या शोधून त्यांना. तर बोलला बकऱ्या देईन मी तुला, पण लोकांना ही गुफा आहे ही कोणालाच सांगायची नाही. इथं गुफा आहे ना, इथं मी बापलेलं आहे, कोणालाच सांगायचं नाही. तो आला, त्याला बकऱ्या भेटल्या, त्याने आणून दिल्या त्या मालकाला. व्यवस्थित राहिला. तो जिथं काम करायचा ना त्या मालकाला पोरं नव्हतं, त्या ब्राह्मणाला पोरं नव्हतं. तर ब्राह्मणाने विचारला की मला असा कोण भेटला बाबा बिबा. तर त्या माणसाला त्यांनी सांगितलं ना त्याला मी माझी अख्खी प्रॉपर्टी देईन. बुटा मलिक गरीब होता, त्या गोष्टीला तो बोलला की अरे प्रॉपर्टी भेटेल मला, सांगून टाकू त्या गुफेबद्दल. त्यांनी सांगितलं त्या गुफेबद्दल. गेला तो तिथं येऊन. त्याला माहित झाला ना तिथं ते साधू होते त्यांना की याने सांगितलं यांना लोकांना. त्यांनी त्याला श्राप दिलेला, म्हणजे श्राप होता त्यांचा एक, ते कोणाला सांगू नको. आणि सांगला तर तुला, म्हणजे दुसरा पण होता त्याने अर्धा नंतर सांगितला तर तुला ही गुफा आता सांगितली ना
तर या गुफेवरती तुला जे येतात ना भक्त त्यांना तुझ्या पाठीवर बसून आणलं लागलं तुमच्या समाजाला. आणि तो गुज्जर समाजाचा माणूस होता. ते आज पण अमरनाथला सगळे आहेत ना ते घोडेवाला आणि बिट्टू पाठीवर येतात ते सगळं गुजर समाजाचे आहेत. आणि तो त्यांना श्राप होता त्यावर लागलेला. पण आला त्यांना पाठीवर न्याल तुम्ही, माझी यात्रा करवाल तुम्ही, असं त्यांना श्राप होता. मग आज पण त्या बुटा मालिकच्या घरी त्या अमरनाथचा 3 हिस्सा होता. एक मिलिटरीला, एक शाईन बोर्डला त्यांच्या, आणि एक त्या बुटा मालिकच्या घरी जातात. बुटा मालिकला आज त्यांच्या म्हणजे जम्मू काश्मीर मध्ये मोठं स्थान आहे त्यांच्या घराण्याला. VIP सिक्युरिटी आहे. आणि पहिल्या दिवशी यात्रा चालू करायला ते तिथं असतात. त्यावेळी सुरुवात करतात आरती वगैरे. हा, तर ही होती आपली अमरनाथची कहाणी. अशा प्रकारे सागर म्हात्रे गाईड केलं. गाईड केलेलं चांगल्या रीतीने. आपल्याला माहित नव्हतं, परिपूर्ण माहित नव्हतं. आणि ही आपली म्हणजे कुठं युट्यूबवर वगैरे नाही. तर तिथं आमच्या मागच्या वर्षी मी आलेलो, तो एक त्यांचा तिथला ड्रायव्हर, आमच्या गाडीचा ड्रायव्हर होता ना, त्यांनी सांगितलं हिस्टरी आम्हाला. कारण जास्त जणांना माहित नाही. आता आपल्या मलंगड बद्दल जसं कोणाला माहित नाही तसं आपल्याला पण तिथल्याबद्दल माहिती नाही. त्यांच्या तिथल्या लोकांना चांगल्या पद्धतीने माहित आहे का इथं काय झालेलं आहे. सागरच्या माध्यमातून असं आपल्याला प्रत्येकानं समजला. आता सपोज त्यांनी एकाने सांगितलं 7 जणांना, तर ते 7 जण पुढच्या ट्रिपला येऊन ते अजून 7 जण सांगतील. ही या गोष्टी आपल्याला माहिती होऊन जाते. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.